आता मात्र शेजादच्या रडार मध्ये होता, मागचा बॉल शॉर्ट होता, शेजादने काही केलं नाही. हा बॉल तर ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. शेजादचं नाव आहे आणि त्याचमुळे त्याच्या बॅट मधून एक चमकदार दमदार षटकार. तयार. टीमची धावसंख्या 31. पायातला बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय. फिल्डर आहेत गामा भाऊ, बॉल पर्यंत जातील तोपर्यंत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 32. 32. 49 घेत आहेत हे दोन्ही फलंदाज शेजाद आणि इम्रान. महत्वाची जोडी. पहिलाच बॉल उडवलाय, टायमिंग पाहावं लागेल. हो झालंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग पहिल्याच बॉलवर शेजादच्या बॅट मधून येतोय सिक्सर. शेजाद. आता उत्कंठा होती प्रेक्षकांना ती लढत. शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय, स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव तिथे मिळताना दिसेल. शेजादच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या, परंतु जर त्याला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. पूल केलाय, पॉवरफुल आहे. यावेळेला शेजाद थांबणार नाहीये. शेजाद सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. टीमची धावसंख्या 46. 46. निजाम खान आणि पराग शेवाळे यांचा हा संघ. स्टेप आउट करून फटका चांगला मारला, एक्स्ट्रा कव्हरला. हो हो, काय बॅटिंग आहे. शेजादच्या बॅट मधून सिक्सर. शेजाद सांगतोय तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. काय बॅटिंग करतोय सध्या मैदानामध्ये शेजाद. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये. शेजाद स्टेप आउट केलं, मागचा पाय थोडासा बाजूला केला आणि बरोबर फेकला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे 6 धावांसाठी. 55. 55. ऑन साइडला दिशा दिली आहे, थोडासा पडल्यानंतर झपकन आला बॉल. एक धाव मिळते शेजादच्या खात्यामध्ये. कर मारायचे आहेत. शेजाद आहे मैदानात. शेजादने उडवलाय बॉल फ्लॅट. फिल्डरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस. तिथे फिल्डर होता अबू साद. अबू सादने प्रयत्न केला, सादने ती साद घातली होती बॉलला, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि हा येतोय षटकार. आता 11 धावा करायच्या येणाऱ्या 4 बॉल मध्ये. 4 चेंडू 11 धावा. शेजाद खेळतोय 36 वर. दबाव धीरजवर. फुल टॉस समोर मारलाय. फिल्डर आहे, एक टप्पा घेतलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. गामा भाऊने बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. 2 रन कंप्लीट. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 3 बॉल मध्ये 9 धावा करायच्या आहेत. शेजाद जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना जिवंत आहे माणूस केली म्हणजे टीम साठी. कारण शेजादने हा सामना आतापर्यंत जिवंत ठेवलाय. धीरज परत एक वेळा तयार. फुल टॉस परत एक वेळा उडवलाय समोर. फिल्डर आहे, बॅकअप दिले गामा भाऊने. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता समीकरण आहे 2 बॉल 7 धावा. मॅच मला वाटते गोल्डन 6 वर जाईल. शेवटच्या बॉलवर कदाचित ते समीकरण 6 धावांचं येऊ शकतं किंवा 5 धावांचं येऊ शकतं. आणि जर सामना बरोबरी सुटला, सुपर ओव्हर 2 बॉल मध्ये 7. स्नेह भोजनानंतर कालच्या संध्याकाळच्या दोन्ही टीम चांगल्या ताकदीने उतरल्यात आणि चांगला खेळ दाखवलाय. विजय मालेगावच्या क्रिकेटचा झालाय. 2 बॉल 7 रन. व्हॉट अ मॅच. बॉल उडवलाय परत एक वेळा. टायमिंग, ओ हो 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 हो, टायमिंग प्रॉपर. बॉल
शहजाद आहे इस टीम का, हे ते शहजाद सांगत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय सिक्सर. आता एक बॉल एका धावेची गरज. काय सामना रंगलाय. व्हाट अ मॅच. पैसा वसूल मॅच. भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आणि या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी फायनल डे या स्पर्धेचा आणि काय सामना रंगलाय. जे प्रेक्षक बसले होते ते उभे झालेले आहेत, नखं राहिलेली नाहीयेत हाताला. आता शेवटचा बॉल, एक रन काढायची आणि ती केली आहे. हो हो हो, शहजादने हा सामना जिंकून दिलाय. AB 11च्या विरुद्ध खेळत असताना माणुसकी 11 आणि शेवटी जिंकली ती माणुसकी. परंतु काय सामना रंगलाय. पहिल्या डावामध्ये दमदार असा अर्धशतक आणि दुसऱ्या डावामध्ये शहजादचा हा शहजादा खेळ सगळ्यांनी पाहिला आणि या मॅचचा हिरो नो डाऊट. पहिल्या डावामध्ये गामा भाऊने अर्धशतक जरी ठोकलं असेल परंतु शहजाद आज हा खेळाडू इथून पुढे 365 दिवस या भूमीला, या मालेगावला, या माणुसकी 11ला लक्षात राहील. वेल प्लेड शहजाद.